मित्रांनो नमस्कार. पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत आपण पत्रव्यवहार केला होता शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून या आपल्या YouTube परिवाराच्या माध्यमातून आणि त्याचा रिप्लाय शालेय शिक्षण विभागानं त्याचबरोबर माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेला होता. परंतु शांततेत क्रांती असं म्हणूया किंवा वेळीच काही गोष्टी सांगायच्या असतात त्या पद्धतीने आता वेळ आलेली आहे की तुम्हा सर्वांपर्यंत ही गोष्ट सांगण्याची, कारण याच पत्रामुळे जवळपास आज हजारो शिक्षक होणार आहेत आणि फक्त ते आत्ता होणार नाहीत, इथून पुढच्या येणाऱ्या भरतीमध्ये सुद्धा त्यांना संधी मिळणार आहे. आपल्या फाउंडेशनचा त्याचबरोबर मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुश आपल्या सर्वांच्या आपण आतापर्यंत ज्या ज्या शिक्षक भरतीसाठी मागण्या केलेल्या आहेत त्या ऑलमोस्ट पूर्णच झालेल्या आहेत. तुम्ही शिक्षक भरतीचा इतिहास जसा तुम्हाला माहिती आहे तसं 2-3 वर्षापासून जसं मी स्वतः शिक्षक भरतीसाठी काम करायला सुरू केलेलं आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आपण या सर्व गोष्टी करत आहोत आणि आज हे हजारो शिक्षक आहेत. ते तर धन्यवाद देतीलच किंवा त्यांनी नाही दिला तरी सुद्धा त्यांचे ब्लेसिंग्स आपल्या पाठी असणारच आहेत. चला तर मित्रांनो नक्की पाहूया विषय काय आहे, समजून घेऊया. शिक्षक भरतीच्या ऑथेंटिक माहितीसाठी आणि अर्थातच शिक्षकांचं हक्काचं व्यासपीठ म्हणून आपण या YouTube परिवाराकडे, सोशल माध्यमांकडे पाहत असतो. त्यासाठी स्टे कनेक्टेड आणि हे जर पत्र तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ट्विटरवरती जाऊन बालुशा माने म्हणून सर्च करा. तिथे सुद्धा हे ट्विट केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आपला व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक सुद्धा आहे. मित्रांनो हा जो पत्रव्यवहार आहे तो अगदी जुना आहे. या अगोदरच्या पत्रव्यवहाराची तुम्हाला आठवण करून द्यावीशी वाटते. तुम्हाला ट्विटरला सुद्धा ते मिळेल की टेट 3चं आयोजन करण्यात यावं यासाठी आपण पत्रव्यवहार केला होता आणि शालेय शिक्षण विभाग मंत्रालयातून आपल्याला हे लेटर घरी पाठवण्यात आलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं होतं की टेट 3चं आयोजन आपण जवळपास ऑक्टोबरमध्ये मागणी केली होती आणि जानेवारीमध्ये त्यांनी रिप्लाय देऊन आपण पाहत आहोत की टेट 3चं सध्या आयोजन झालेलं आहे. परीक्षा झालेली आहे आणि त्या पोर्टलवरती त्यांचं रजिस्ट्रेशन सुद्धा लवकरच सुरू होईल. तर मित्रांनो या अनुषंगानं आता हा दुसरा पत्रव्यवहार आपण शालेय शिक्षण विभागाशी तर सुरू केलाच होता. त्याचबरोबर माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुद्धा हा पत्रव्यवहार सुरू केला होता आणि त्याचमुळे आज शिक्षक भरती टेट 2025 मध्ये यांना संधी तर मिळालीच आहे, परंतु येणाऱ्या काळामध्ये जेव्हा टेट 2026 होईल, 27 होईल किंवा जेवढ्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी परीक्षा घेऊन जेव्हा शिक्षक भरती होईल तेव्हा मात्र या सर्वांना ही परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. यास तुम्ही ओळखलंच असेल. मी बोलत आहे अपियर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये. मित्रांनो अपियर विद्यार्थ्यांना संधी मिळावी यासाठी आपण शालेय शिक्षण विभाग त्याचबरोबर ओक मॅडम जे आयुक्त मॅडम आहेत त्यांची सुद्धा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला जाऊन भेट घेतली होती. शिक्षण आयुक्तांची भेट घेतली होती, शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली होती. त्याचं कारण असं आहे, कदाचित काही लोकांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो दुःखदायक असू शकतो, कारण वर्षानुवर्ष त्यांची वाट पाहत आहेत शिक्षक भरतीची आणि नवीन हे शिक्षक ऍड झालेले आहेत. पण माझं सुद्धा तेच प्रामाणिकपणे असं मत होतं पहिल्यापासूनच की जरी एमपीएससी किंवा बाकीच्या परीक्षा असतात तिथं मात्र संधी दिली जाते जे शेवटच्या वर्षात विद्यार्थी असतात. शिक्षक भरतीमध्ये का नाही? कारण टेट 2025 आता झालेली आहे, पुढे कधी होईल माहित नाहीये. तुम्हालाही सर्वांना माहिती आहे की जवळपास 17 नंतर 8 वर्षांनी 2022 ची परीक्षा झाली, त्यानंतर 3 वर्षांनी 2025 झाली, आता पुढची अजून 1-2 वर्ष होणार नाहीये. त्यासाठी यांना संधी मिळणं गरजेचं आहे आणि जवळपास आज 2,11,808 मुलांमध्ये 2,11,300 मुलांनी जवळपास परीक्षा दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ह्यांची जी काही ऍडिशन झालेलं आहे ते जवळपास 16-17 हजाराच्या घरामध्ये आहे. तरी आता यांना जरी संधी मिळालेली असली तरी सुद्धा आपण तो पाठपुरावा कसा केलेला आहे ते तुम्ही पुराव्यानिशी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि शिक्षकांचे कोणतेही प्रश्न असतील तर मित्रांनो नक्कीच आपण यासाठी पाठपुरावा करत असतो आणि त्यांना उत्तर द्यावंच लागतं. तर मित्रांनो प्रथमतः आपण हे लेटर सुद्धा पाहूया आणि आपली ही मागणी सुद्धा पाहूया. मित्रांनो आता आपण हे लेटर पाहतोय जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय नाशिक गृह शाखा इथून तो पत्रव्यवहार सुरू झालेला आहे. त्यांनी माननीय कक्षाधिकारी उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांना हे लेटर लिहिलं होतं. म्हणजे आपल्याला ते फक्त लेटर आलेलं नाहीये, त्यांनी उच्च तंत्र व शिक्षण विभाग मंत्रालयाला हे लेटर पाठवलं होतं. शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांच्या
तारीख की टेट 2025 परीक्षेमध्ये अध्यापक विद्यालयातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास संधी मिळण्याबाबत. आणि मग बघा, हे तुम्ही पूर्णतः हे आपला ऍड्रेस आहे, हे नाव आहे. उपरोक्त विषयावर प्राध्यापक बालुश माने, संस्थापक अध्यक्ष शिवयुनिटी फाउंडेशन, आझादनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, आचार्य दोंडे मार्ग, शिवडी पश्चिम, मुंबई येथील दिनांक 9/4/2024 रोजी इकडील कार्यालयात दिलेल्या निवेदनाची मूळ प्रत सोबत जोडलेली आहे. आणि सदर निवेदनाचे अनुषंगाने शासन स्तरावर एक नियमित हे लेटर कुठलं होतं, तर मित्रांनो आपण हे पहा. आपण बघा 23/4/2025 ला, आणि हे जे लेटर दिलेलं आहे ते 9/4/2025 ला. तर पहिल्यांदा आपण जो फॉलोअप घेतला होता, तो आपण घेतला होता 11/4. तो घेतला होता शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांच्याकडे. आणि नंतरचा जो आपण फॉलोअप घेतलेला आहे तो शिक्षण आयुक्त सर आहेत पुणे, त्यांच्याशीकडे घेतला होता. आणि तुषार महाजन उपसचिव सर आहेत त्यांच्याकडे घेतला होता. तो 23 एप्रिल 2025 ला घेतला होता. आणि त्याच्यामध्ये जसं आपण निवेदन दिलेलं आहे तसंच त्या पद्धतीने प्रसिद्धी पत्रक सुद्धा अपियर विद्यार्थ्यांसाठी मिळालेलं तुम्ही पाहिलेलं असेल. त्याच्यामध्ये ज्या आपल्या मागण्या आहेत त्या अतिशय रास्त होत्या, आणि त्याच्यानुसार त्यांना आता संधी सुद्धा मिळालेली आहे. हे सुद्धा लेटर तुम्हाला ट्विटरवरती मिळेल, आणि MSCच्या वेबसाईटवरती जाऊन ते प्रसिद्धी पत्रक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता त्याच्यानंतर आपण आता पाहतोय की जी काही आता प्रेस नोट आलेली आहे निकालाबाबतची, त्याच्यामध्ये त्यांनी ही किती विद्यार्थी संख्या आहे आणि शिवयुनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांना हा न्याय मिळालेला आहे किंवा त्यांना शिक्षक होण्याची संधी मिळालेली आहे, त्याचा फक्त आकडा म्हणून आपण हे आता लेटर आपण रेफर करतोय. तर मित्रांनो, आपण इथं पाहतो की बीएडचे 15,756 अपियर विद्यार्थी, त्याचबरोबर DLED म्हणजे अर्थात DEDचे 1,342 अपियर, असे एकूण 17,098 विद्यार्थ्यांना अपियर म्हणून ऑनलाईन आवेदनपत्र भरले होते, म्हणजे त्यांनी परीक्षा दिली होती. म्हणजे मित्रांनो, हे जे प्रसिद्धी निवेदन आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आलेलं आहे. आणि अर्थातच आपण एवढ्या जवळपास 17,098 शिक्षकांना शिक्षक होण्याची संधी आपल्या फाउंडेशनच्या द्वारे च्या प्रयत्नातून मिळालेली आहे. अभिमान म्हणून सांगत नाही, गर्व म्हणून सांगत नाही, पण अर्थातच ब्लेसिंग्स आहेत, म्हणूनच हे एवढं शक्य झालेलं आहे. सर्व जेवढे अपियर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आजपर्यंत हा विजय झालेला नाहीये. हा विजय इथून पुढे येणाऱ्या कोणत्याही शिक्षक भरतीमध्ये जे शेवटच्या वर्षात शिक्षणशास्त्र शिकत असतात त्यांच्यासाठी ही चांगली संधी असणार आहे. मित्रांनो, त्याचबरोबर आता बघा, इथे सुद्धा अपियर विद्यार्थ्यांनी काही रिझल्ट एका महिन्यामध्ये अपलोड केला नसेल किंवा काहींचा अजून येणार असेल, तर त्यांनी मात्र स्वतः परिषदेला व्हिजिट करायची आहे आणि स्वतःचा जो मेन कन्सर्न आहे तो सांगायचा आहे, कारण यांचा निकाल राखीव ठेवण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आता हे सगळं सांगण्याची रिझनच असं आहे, कारण याच्यानंतर आपण पाहतोय की आपलं जे लेटर आहे ते 11 एप्रिल 2025 ला शालेय शिक्षण मंत्री यांच्याकडून कक्षा अधिकारी यांना गेलेला आहे. त्याचबरोबर 23 एप्रिल 2025 ला स्वतः आपण मंत्रालयात जाऊन लेटर दिलेलं आहे, आयुक्त कार्यालयात, आणि ह्याच्यावर दिलेलं आहे. तुम्हाला ट्विटरला गेलं की सर्व इन्फॉर्मेशन लेटर पुराव्यासह भेटून जाईल. आणि त्यानंतर 2 मे 2025 ला आपण पाहतोय की हे जे मंत्रालयातून शुद्धीपत्रक निघालेलं आहे, आणि इथं मात्र तिथं अपियर विद्यार्थी आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे. आणि या संधीनुसार म्हणजे आपल्या लेटरचा रेफरन्सने इथे संधी मिळाली, आणि 4 तारखेचं प्रसिद्धी पत्रक आपण पाहतोय 4 मेचं की अपियर विद्यार्थ्यांना संधी मिळालेली होती. मित्रांनो, हा व्हिडिओ याचसाठी बनवत आहे की हे लक्षात घ्या, आपण प्रामाणिकपणे कोणत्याही गोष्टीसाठी जर प्रयत्न करत असतो तर रिझल्ट मात्र नक्कीच मिळत राहतो. आजवर अपियरना संधी मिळवून दिली म्हणून TRP घेणारे खूप होते, परंतु आता ही खरी वेळ सांगण्याची आलेली आहे, म्हणूनच हे सांगत आहे. आज जे हे लेटर आहे आपल्याला शालेय शिक्षण विभागाने त्याचबरोबर माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पाठवलेला आहे. त्यांच्या अर्थातच कार्यालयात जे आपल्याला जो पत्रव्यवहार केलेला आहे त्याचे सुद्धा आपण ट्विटरला टाकणार आहोत. तो रिट्वीट करा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. आता जो मनामध्ये प्रश्न राहतो की बाकीचे शिक्षक ते म्हणतात की हे नवीन आले आणि काल आले आणि कानामागून आले तिकीट झाली, मराठीत म्हण आहे तशी. तर मित्रांनो, तुमचा जो संघर्ष आहे तो जवळपास 2,11,000 उमेदवारांशी आहे. त्यातले जरी 17,000 जरी आपण मायनस केले किंवा त्याच्यातले आता किती पास होतात किती फेल होतात वेळेमध्ये अपलोड करतात ह्याच्या सुद्धा अजून कॅल्क्युलेशन बाकीच आहे, तरी सुद्धा जवळपास आपण 15,000 जरी धरले तरी सुद्धा अजून तुमचं 1,95,000 जवळपास हजारांशी तुमचं मेरिटशी तुम्हाला पार करायचं आहे. त्यामुळे कोणी नवीन ॲड झाला म्हणून तुमचं मेरिट कमी झालं असं अजिबात सुद्धा नाही आहे. जर तुम्ही मेरिटोरियस असाल तर तुम्हाला संधी मिळालीच पाहिजे, आणि शिक्षक भरतीमध्ये गुणवत्तेला पर्याय नाही आहे, हे लक्षात ठेवा. यासाठी टेट 2022च्या भरतीपासून जेव्हापासून आपण काम करत आहोत त्याच्या संदर्भात आपण हे सर्व आपला इतिहास सुद्धा पाहिलेला आहे.
मित्रांनो, सांगण्याचं कारण इतकंच, परंतु मला असं वाटतं की त्याच्यातून सुद्धा जर आपण प्रामाणिक कोणतीही मागणी केली तर ती मात्र नक्की मान्य होते. राज्यातील जे 17,000 अपीयर आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल की नाही मला माहीत नाही, परंतु आपण प्रामाणिक प्रयत्न केले, आपल्या प्रयत्नाला यश मिळालं आणि येणाऱ्या काळामध्ये ते शिक्षक असे शिक्षक होताना तुम्हाला दिसतील. आणि इथून पुढच्या शिक्षक भरतीमध्ये टेट कधीही झाली तरीसुद्धा नवीन जे अंतिम क्षेत्रामध्ये शिक्षणशास्त्र विशेषतः त्यांना प्राधान्य देण्यात येईल. आणि याचमुळे तो एक समाधानाची गोष्ट आहे की आपण जे काम करतोय प्रामाणिकपणे त्याला यश मिळतंय आणि यश द्यावंच लागतंय, कारण आपण मागणी अवास्तव कोणतीही करत नाहीये, जी नियमाला धरून आहे आणि जी वाटते करायला पाहिजे तीच आपण मागणी करत असतो. अशा कोणत्याही तुमच्या मागण्या असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. आणि अर्थातच सर्वच तुम्ही व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असता. आपण ऑथेंटिक माहिती देत असतो. आयुक्त कार्यालयाशी त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आपण स्वतः 2दा जाऊन ग्राउंडवरती उतरून व्हिजिट केली. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ईमेल मोहीम, ट्विटर मोहीम याच्याद्वारे आता टेटच्या निकालाची आता प्रतीक्षा संपली आणि आता मात्र पोर्टलची लढाई सुरू होत आहे. पवित्र पोर्टलवरती रजिस्ट्रेशन, त्याचबरोबर येणारं मेरिट आणि इथून पुढे चालला संघर्ष हा मित्रांनो संपणारा नाही आहे, परंतु तुम्ही सोबत आहात तर आपण हा सुद्धा पल्ला जिंकणार आहोत. आता तर फक्त ही सुरुवात आहे. अभी दिल्ली बहुत दूर है आणि आपल्याला ती जिंकायची आहे आणि तुम्ही सर्वांच्या आशीर्वादानं आपण नक्की जिंकू. अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी स्टे कनेक्टेड. आणि हो, चांगलं वाटतंय की आपली एखादी मागणी मान्य होते आणि स्वतः परीक्षा परिषद हे मान्य करते, तेव्हा मात्र स्वतःला एक समाधान वाटते की जे करतोय त्याचा फायदा कोणाला ना कोणाला होतोय. भले त्या व्यक्तीला माहीत असो नसो, पण त्याचे ब्लेसिंग्ज आहेत, हार्टफुल ब्लेसिंग, ते मात्र आपल्यापर्यंत पोचतीलच. याच अपेक्षेसह मित्रांनो, स्टे कनेक्टेड.